श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी। गणपती बाप्पा मोरया। ओम साईराम। श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय। आज श्रावण महिन्यातल्या आपल्या सत्संगामध्ये पुन्हा एकदा कार्तवीर्याबरोबर आपण जाणार आहोत आणि दत्तगुरूंनी आणखीन कुणाला गुरु केले आणि त्यांच्यापासून काय तत्त्व त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामावून घेतले ते आपण जाणून घेणार आहोत। आज सुरुवातीच्याच म्हणजे की या पॅरेग्राफमध्ये असं आहे की कार्तवीर्य हा दत्तगुरूंच्या पाठीमागे धावत चाललेला आहे आणि कुठेतरी एका उतरंडीवरनं ते दोघंजणं धावत येत आहेत। पुढे दत्तगुरू धावत आहेत आणि पाठीमागे त्यांच्या कार्तवीर्य धावतो आहे आणि माहिती नाही की असं कुठे लांबवर चाललेत घेऊन, कुठलीच कल्पना नाही आणि मागे पुढे काही न बघता एकदम खूप वेगाने असे धावत चाललेले आहेत आणि कार्तवीर्य पण त्यांच्या पाठीमागे धावत चाललं आहे। आणि असं जाता जाता एका ठिकाणी पटकन ते थांबले आणि कार्तवीर्याला थोडंसं हायसं वाटलं की चला हे थांबले म्हणजे। आणि थांबल्यानंतर कार्तवीर्य पण पाठीमागे जाऊन उभा राहिला। तो खूप दमलेला होता, तो धापा टाकत होता आणि त्या धापा टाकत असताना त्यांनी हे ऑब्झर्व केलं की भगवान दत्तगुरू अजिबात दमलेले नाही आहेत आणि ते शांतपणे एका म्हणजे की कारागिराकडे बघत होते। त्या कारागिराकडे बघत असताना तो कारागीर जो होता तो लोहार होता आणि त्यांनी पूर्णपणे म्हणजे की त्या ठिकाणी त्या लोहाला गरम केलेलं होतं, लाल एकदम, आणि त्याला तो आकार देत होता आणि त्याच्याकडे बघत बसले इतके एकटक बघत बसले की त्याच्याकडनं जणू काही ते प्राप्त करून घेत आहेत। आणि कार्तवीर्याचा थोडासा दम त्या ठिकाणी टाकून झाला, थोडा तो रिलॅक्स झाला असेल आणि मग त्यांनी अलगच त्यांना स्पर्श केला आणि स्पर्श करून त्यांना म्हणजे की भावयुगात आणलं की आत्ताच्या युगामध्ये आणलं आणि विचारलं की कुठे हरवलेला होता। त्याच्यावरती भगवान दत्तगुरू म्हणले की अरे याला बघून, या कारागिराला बघून, तर म्हणले या कारागिराला बघून एवढे का हरवले, तर म्हणले श्रमकर्ता आहे हा, म्हणजे की हा श्रम करणार आहे म्हणजे, आणि श्रमकर्ता आहे हा कारागीर आहे, याच्याकडनं एकाग्रता हा मी गुण घेतला आहे, मी यालासुद्धा गुरु केलेला आहे। म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जसे आज आपण धावत येत होतो तसं बरंच मी परिक्रमा किंवा तीर्थाटन आणि पदयात्रा याच्यामध्ये मी सुद्धा फिरलेलो आहे। म्हणजे आता भगवान दत्तगुरूंनी जर पादाक्रांत केलेलं असेल भूमी तर आपण काय म्हणू म्हणजे त्याला, की त्यांनी किती फिरलं असेल, तर अख्खं विश्व त्यांचं फिरून झालेलं आहे आणि असं विश्व फिरून झालेलं असताना ते कुठेतरी एका ठिकाणी स्थिरावले आणि ते असत असताना त्यांनी बघितलं की एक कारागीर इतका म्हणजे की पूर्णपणे एकाग्रतेने काम करतो आहे की त्या एकाग्रतेपुढे त्याला काही सुचत नाही आहे। म्हणजे तर एकाग्रतेचा खूप महत्त्व आहे। म्हणजे एकाग्रता यशोबीजम आपण कायम ऐकतो की कुठल्याही यशापाठीमागे जर बीज म्हणून कुठली गोष्ट असेल तर ती एकाग्रता असेल आणि मग ती एकाग्रता त्या म्हणजे की पूर्णपणे कारागिरापासून आपण घेतली असं ते भगवान दत्तगुरू कार्तवीर्याला समजावून सांगतात। आणि मग ते समजावून सांगत असताना मग एकाग्रता म्हणजे नक्की काय, मग एकाग्रता कशा प्रकारे असावी, कुठल्या कार्यामध्ये असावी, अशा अनेक प्रश्न मग त्या ठिकाणी हा कार्तवीर्य दत्तगुरूंना विचारतो आहे आणि दत्तगुरू त्याचं उत्तर देत आहेत। आणि ते उत्तर देता असं झालं की ते डायरेक्टली त्यांना तुलसी रामायणामध्ये घेऊन गेले आणि तुलसी रामायणामधली एक सुंदरशी अशी घटना आहे, जी घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे, आणि तुम्हाला ती ऐकून खूप आनंद वाटेल आणि एकाग्रता तुम्हाला काय असते ती कळेल। म्हणजे तर त्या एकाग्रतामध्ये असं आहे की तुलसीदास जे आहेत ते दररोज म्हणजे की प्रातःकालच्या विधीला जात आहेत आणि प्रातःकालला विधीला जाऊन आल्यानंतर म्हणजे की टॉयलेटला जाऊन आल्यानंतर त्या ज्या टमरेलामध्ये जे पाणी राहिलेलं होतं ते पाणी एका ठिकाणी झाडावरती टाकत असत। असं 12 वर्ष सतत तो कार्यक्रम चालू होता म्हणजे, आणि 12 वर्ष म्हणजे की एकही दिवस खाडा न करता इथे पाणी टाकल्यामुळे 12 वर्षानंतर त्या झाडाच्या इथे जो मुंजा होता तो प्रगट झाला आणि तो म्हणला मी तुमच्यावर आता प्रसन्न झालेलो आहे, तुम्ही 12 वर्ष अगदी ठराविक वेळेनुसारच मला पाणी पाजलेलं आहे आणि ते पाणी मला मिळाल्यामुळे मी आता प्रसन्न आलो आहे, तुम्ही माझ्याकडे काहीतरी वर मागा। आता तुलसीदास होते हे काय तुलसीदास असे नव्हते की व्यवहारिक की हा बाबा वर मागा म्हणून लगेच मागितलं। ते म्हणले अरे माझं काय पाणी टाकताना असं इंटेन्शनच नव्हतं की तुला ते द्यायचं आहे म्हणून, पण ठीक आहे तुला ते मिळालं आणि ते प्राप्त आलं तर मला काय वरबीर नको आहे म्हणून। तो म्हणला असं नाही, तुम्ही माझी 12 वर्ष सेवा केलेली आहे, तुम्हाला काही ना काही माझ्याकडनं घ्यावंच लागेल म्हणून। आता फक्त एक वेगळा विचार करा की त्या तुलसीदासांच्या जागेवर आपण असतो आणि कोणी आपल्याला वर मागायला सांगितलं असतं तर आपण किती प्रकारे आणि काय काय त्या वरामध्ये मागितलं असतं किंवा किती आपण त्याच्यामध्ये अक्कल शक्कल लढवली असती आणि तो वर मागायला उत्सुक झालो असतो। पण तुलसीदास बघा की ते म्हणतात मला नको आहे म्हणून, तो म्हणला नाही तुम्हाला घ्यावंच लागेल, तुम्ही द्या। मग ते म्हणल्यानंतर ते म्हणले मला रामाचं दर्शन घडवून दे, माझ्या आयुष्यामध्ये तेवढीच एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे की भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन, तर मला रामाचं दर्शन करून दे। एवढं म्हणल्यानंतर तर
मुंजा म्हणलं काय वेडेबिडे आहेत का, असं कुणाचं तरी नाव नका काढू आमच्या पुढे, यांना आम्ही भयंकर भीतो, म्हणजे यांचं काय मी दर्शन करून देणार. हे म्हणले मग माझं काय तुझ्याकडे काम नाही, मग तू काय वरबीर मला देऊ नको, मी चाललो. नाही नाही म्हणले, पण मी एक काम करू शकतो. म्हणले काय? म्हणजे तुम्हाला त्या माणसाचं मी म्हणजे की पत्ता देऊ शकतो किंवा त्या माणसाची भेट घालून देऊ शकतो जो तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवेल. म्हणले हां, मग हे चालेल मला. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुलसीदासांना की अहो मी तुम्हाला मारुतीचं दर्शन करून देतो, हनुमानाचं दर्शन करून देतो, ज्याचं दर्शन झाल्यानंतर तो तुम्हाला रामाची भेट नक्की घालून देऊ शकतो, तो प्रभू रामचंद्रांची भेट घडवून देऊ शकतो, संवाद होऊ शकतो, दर्शन होऊ शकतं. अरे म्हणले खूपच छान, सांग मला तो कुठे भेटेल, कसा भेटेल, कसं आपण त्याला भेटायचं. काही जायची गरज नाही लांब. म्हणले रोज तुम्ही ज्यावेळेला रामकथा सांगत असताना ती सगळी रामकथा संपल्यानंतर एक म्हातारा माणूस येतो आणि त्या सगळ्या पायकड्या ज्या टाकलेल्या असतात किंवा बसायची बसकटं टाकलेली असतात ती सगळी जो उचलून व्यवस्थित जागेवरती ठेवतो आणि तो एकटाच त्या मंदिरामध्ये शेवटचा राहिलेला असतो, तेच हनुमान आहेत. तुम्ही त्यांचे पाय धरा आणि त्यांना सांगा मी तुम्हाला ओळखलं आहे, मला तुम्ही प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवा. आता हा सगळा विचार समजल्यानंतर आनंद झाला तुलसीदासांना आणि त्याप्रमाणे मग रामकथा चालू झाली. रामकथा करण्यामध्ये ते रंगले, सगळी दंग झाली. त्या दिवशीची रामकथा संपली आणि रामकथा संपल्यानंतर त्याच जागेवर उभे राहिले. सगळेजण दर्शन घेऊन एक 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 निघून गेले आणि नंतर ही म्हातारी व्यक्ती आली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्या पायघड्या उचलायला सुरुवात केली, ती बसकटं उचलायला सुरुवात केली आणि मग त्या घड्या घालताना पटकन त्या ठिकाणी गेले आणि तुलसीदासांनी त्यांचे पाय धरले. पाय धरून त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि म्हणले की मी तुम्हाला ओळखलेलं आहे आणि मला प्रभू रामचंद्रांचं तुम्ही दर्शन घडवा, म्हणून मला त्यांचं दर्शन तुम्ही घडवलं पाहिजे. ते म्हणले अहो पाय सोडा, मी इथे सामान्य माणूस आहे, तुम्ही काय असं करता, लोकांनी बघितलं तर काय वाटेल. ते म्हणले लोकांचं काय नाही, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही हनुमंतराय आहात आणि मला तुम्ही प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवा. त्यावेळेला मग तुलसीदासांना हात लावून त्यांनी वरती उभं केलं आणि म्हणले माझे पाय सोडा, उद्या तुम्हाला अख्खर रामपंचायतन तुमची कथा चालू असताना तुमच्या समोरून निघून जाईल आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते देवाच्या समोर येईल त्यावेळेला मी तुम्हाला खुणवीन, मी मागेच बसलेलो असेल, तुम्ही अख्खं रामपंचायतनाचं दर्शन घ्या आणि तुमची पूर्णपणे इच्छा पूर्ण करा. म्हणले चालेल. आणि मग दुसऱ्या दिवशी तुलसीदास पुन्हा कथेला आले आणि कथा सुरू झाली आणि कथा होत असताना त्या ठिकाणी त्या कथेमध्ये इतके रमले, इतके एकाग्र झाले की पुढे जाऊन त्यांना दर्शन काही झालं नाही. म्हणजे ते पंचायतन अख्खं आलं आणि गेलं. आणि कथा संपल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट ज्यावेळेला त्यांनी पुन्हा हनुमानाला बघितलं, कारण पंचायतांमध्ये तो सुद्धा त्या रथावरती आरूढ होता, आणि मग पुन्हा कथा संपल्यानंतर त्या वृद्ध अवस्थेमध्ये त्याला बघितलं आणि बघितल्यानंतर त्याला कोणीने विचार लागले अरे कुठे पंचायतन. त्यावेळेला तो म्हणला की काय आहे, तुमची कथा चालत असताना अख्खं पंचायतन गेलं, तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून मी म्हणतात तसं 5 मिनटं तो रथ बाहेर उभा केलेला होता आणि तुम्ही दर्शन नाही घेतलं. अहो म्हणले नाही घेतलं. म्हणले चला मग आत्ताच गेलेलं आहे ते पंचायतन. म्हणून धावत धावत दोघंजणं गेले आणि तिथे सुद्धा वाटेमध्ये एक लोहार, पूर्णपणे लोहार काम करत बसलेला होता. ते काम करत बसलेला असताना धावत त्या ठिकाणी गेले आणि त्याला हलवलं आणि त्याला म्हणलं की अरे बाबा इकडनं आत्ता मोठी कुठली वरात गेली का, एखादी मोठी मिरवणूक गेली का, काय तू बघितलंस का. तो म्हणला नाही, म्हणून मी माझ्या कामामध्ये इतका एकाग्र आहे की पाठीमागून काय गेलं, तुम्ही पण आलेले मला माहिती नव्हतं, आत्ता तुम्ही हलवलं म्हणून मला पत्ता लागला. त्याच्यावरती प्रभू रामचंद्र म्हणले की ही जी एकाग्रता आहे ना, ही एकाग्रताच म्हणजे हनुमंतराय म्हणतात, ही जी एकाग्रता आहे ना, या एकाग्रतेमध्ये त्याला पाठीमागून पंचायतन गेलं, भले त्यांनी दर्शन घेतलं नाही पण त्याचे आशीर्वाद त्याला पूर्णपणे लाभले. आणि तुमची ही रामकथेमधली एकाग्रता आहे तर पंचायतन तुम्हाला असं नाही, परंतु प्रभू रामचंद्रांचं मी दर्शन घडवतो. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. प्रभू रामचंद्र त्यावेळेला तुलसीदासांना म्हणतात की हे तुला दर्शन मी घडवलेलं आहे, पण खरं तुझ्या नशिबामध्ये ते पंचायतनाचं दर्शन होतं. त्याच्यावरती तुलसीदास म्हणले की नाही, तुम्ही मला दर्शन दिलं तर माझ्या आयुष्यातला मोठा योग आहे, पण याचं खरं कारण मला तुम्ही सांगा की माझ्या तपश्चर्येकरता का कुठल्या गोष्टी करता. ते म्हणले नाही तुलसीदासा, तुझ्या एकाग्रतेकरता मी पुन्हा तुझ्याकडे आलो, ते तुझ्या एकाग्रतेकरता आलो. तू रामकथा सांगताना, माझी कथा सांगताना इतका त्याच्यामध्ये मग्न झालेला होतास की मी तुझ्या समोरून जरी गेलो तरी तुला त्या गोष्टीची जाणीव झाली नाही. इतका तू स्वतः कथेमध्ये रमलेला होतास, इतका तू स्वतः एकाग्र झालेला होतास आणि तुझी एकाग्रता आहे, ते एकाग्रतेवरती मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. तुझी तपश्चर्या तर निश्चितपणे आहेतच, पण त्याचबरोबर तुझी एकाग्रता आहे, त्या एकाग्रतेमुळे मी तुला हे दर्शन दिलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी तुलसीदासांना त्या ठिकाणी दर्शन झालं आणि तुलसीदासांनी त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुमचं हे दर्शन मला माझ्या पत्नीमुळे घडलेलं आहे, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पत्नीलाही दर्शन द्यावं. ते म्हणले की बिलकुल का नाही देणार.
मग तुलसीदासांनी आपल्या पत्नीला बोलून आणलं आणि पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालं आणि त्यावेळेला खरं एकाग्रतेचं जे बीज आहे ते एकाग्रतेचं बीज आहे त्यांच्या पत्नीने तुलसीदासांमध्ये रोवलेलं होतं. म्हणून तुलसीदासांनी त्यांना त्या ठिकाणी दर्शन घडवलं आणि दोघांनाही ज्यावेळेला दर्शन झालं त्यावेळेला दोघांनाही एकाग्रतेचं महत्त्व समजलं. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये एकाग्रतेचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि एकाग्रतेचं महत्त्व समजल्यानंतर ती एकाग्रता पूर्णपणे आपण जपायला पाहिजे. आपल्याकडे खूप छान शब्द आहे याच्याकरता, तो म्हणजे फोकस. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की नाही रे माझा फोकसच नव्हता, नाही रे मी फोकसच केला नाही. तर तो फोकस आहे, तीच एकाग्रता आहे. तो फोकस आपण पूर्णपणे नीट केला पाहिजे. आपण फोकस करतो पण कधी करतो, ज्यावेळेला थिएटरमध्ये बसलेलो असतो, स्क्रीनवर बघत असतो त्यावेळेला फोकस करतो. तर ह्या वेळेला पण सुद्धा फोकस चालेल, त्याच्याने मनोरंजन निश्चितपणे होईल. पण त्याचबरोबर आयुष्यामध्ये एखादं कार्य करत असताना, देवाची पूजा करत असताना, नामस्मरण करत असताना किंवा ध्यानधारणा करत असताना हाच जो फोकस, हीच जर एकाग्रता आपल्या ठाई आली तर निश्चितपणे प्रभू रामचंद्र आपल्यालाही का नाही भेटणार. तर मग एकदा एकाग्रतेकरता तयार होऊया. प्रत्येक कार्य करत असताना निश्चितपणे कारागिरासारखी एकाग्रता ठेवूया की त्याच्यामधनं भगवान रामचंद्रांची मूर्ती घडेल आणि साक्षात आम्हाला दर्शन होईल. आज इथेच थांबूया. ओम साईराम.